नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। आमगाव पोलिसांनी ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वे आणि 2000 सालच्या ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार, दरगाह अशा एकूण 65 धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने शांततेत उतरवण्यात आले। या मोहिमेला नागरिक व धार्मिक संस्थांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला। पोलिसांनी सर्व धार्मिक स्थळांशी संवाद साधत सामंजस्याने ही कारवाई केली। नागरिकांनी समजूतदारपणा दाखवला आणि सहकार्य केल्यामुळे ही कारवाई कुठलाही वाद न होता पार पडली। ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात घेतलेले हे पाऊल इतक्या भागांसाठी आदर्श ठरेल अशीच अपेक्षा आहे। गोंदिया जिल्ह्यातील एक अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना समोर आली आहे। सळक अर्जुनी तालुक्यातील कोहली टोला येथील एका शाळेमध्ये शिक्षकांना विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। कोहली टोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्लिश स्कूलमधील शिक्षक श्यामराव देशमुख यांच्यावर 2023 ते 2025 दरम्यान विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी एका सजग नागरिकाने चाइल्ड लाईनवर तक्रार केल्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि बाल न्याय मंडळाने तपास सुरू केला। तपासात दोष सिद्ध झाल्यानंतर डुग्गीपार पोलिसांनी 18 जुलै रोजी आरोपी शिक्षकास अटक केली आणि 21 जुलै रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले। त्यानंतर त्याला भंडारा कारागृहात न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले। धक्कादायक बाब म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक सुरेश झोडे आणि सहचालक रामकुमार गजबिये यांना या प्रकाराची माहिती असूनही त्यांनी तो लपवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आलाय। या प्रकरणी पॉक्सो कायदा, बाल न्याय, जे अधिनियम आणि IPC अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित आरोपीवर कठोर कारवाई व्हावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी नागरिकांमधून मागणी होतीये। भारताला नवीन विश्वविजेती लाभली आहे, ती म्हणजे नागपूरची दिव्या देशमुख। जॉर्जिया येथे पार पडलेल्या महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवून दिव्यानं देशाचे नाव उज्ज्वल केलंय। दिव्या देशमुख बुधवारी रात्री भारतात परतली। नागपूर आणि महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे। एका पत्रकार परिषदेत बोलताना दिव्याने सांगितलंय की या यशामुळे महाराष्ट्रात बुद्धिबळाला नवा बूस्ट मिळेल। तिने मुलामुलींनी बुद्धिबळात करिअर करावे असे आवाहन केलंय। फायनलमध्ये कोनेरू, हम्पी आणि सेमी मध्ये चीनी खेळाडू विरुद्ध झालेले सामने अत्यंत आव्हानात्मक असल्याचे तिने सांगितले। तिने दबावातही संयमित आणि डावपेचपूर्ण खेळ करत विजेतेपद मिळवलेले आहे। या विजयासोबतच तिला ग्रँड मास्टरचा मानद सन्मानही प्राप्त झालाय। दिव्याने आपल्या यशाचे श्रेय पालक, प्रशिक्षक आणि समर्थक यांना दिलाय। डॉक्टर परिणय फुके यांनी जाहीर केले की दिव्याच्या नावाने लवकरच शतरंज अकादमीची स्थापना केली जाईल आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लगेच चर्चा होणार आहे। जालना शहरात मध्यरात्री गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मुजाहिद्दीन चौकीत एका युवकावर अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडल्याचा प्रकार घडलाय। ही घटना जालना शहरातील मुजाहिद्दीन चौक परिसरात रात्री साधारण 2 वाजण्याच्या सुमारास घडली। दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी युवकावर अचानक गोळीबार केला। गोळीबारात जखमी झालेल्या युवकाची ओळख अकबर खान बाबर खान अशी झाली आहे। स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर आहे। घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केलाय। अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढा पुन्हा एकदा जोरात सुरू होणार आहे। नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी 10वे महाधिवेशन गोव्यात होणार असल्याची घोषणा केली आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 10वे महाधिवेशन 7 ऑगस्ट रोजी गोवा विद्यापीठाजवळील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम मध्ये होणार आहे। या महाधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील, तर गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सह उद्घाटन करतील। प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर उपस्थित राहणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार डॉक्टर नामदेव किरसन आणि इतर अनेक मंत्री, आमदार आणि ओबीसी नेते अधिवेशनात सहभागी होणार आहेत। राज्य मराठी बुलेटिनमध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा नागपूर समय न्यूज सोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। नमस्कार।